आज आम्ही काळं तिखट बनवत आहोत आणि त्याच्यासाठी हे मिरच्या देठ काढून वाळवून घेतल्या आता 3 दिवस। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता हे मिरच्यात आम्ही काहीच मिक्स करणार नाही, फक्त एकच मिरच्या घेतल्यात आणि त्याचंच काळं तिखट बनवणार आहोत। हे हळकुंड आणि सुंठचे तुकडे करून घेतल्यात आणि ह्या दालचिनीचेही तुकडे करून घेणार आहोत। काही तर मसाले माझ्या आईने मिक्स करून ठेवलेले आहेत आणि हे जायपत्री आहे, 3 पाकिट जायपत्री होती आणि हे शहाजिरा आणि छोटी इलायची। 2 किलो कांदा वाळवून 3 दिवसासाठी घेतलेला आहे। 700 ग्राम खोबरं घेतलेलं आहे आणि हे 150 ग्राम जिरे। हे आम्ही काहीच एवढं द्या तेवढं द्या काहीच म्हणलं नाही, हे सारं दुकानवाल्यानं दिलेलं आहे। आम्ही फक्त सांगितलं आम्ही 4 किलो मिरची आणल्यात म्हणून त्याने हे सारे मसाले दिल्यात। आपण काहीच सांगायचं नाही, फक्त मिरच्या सांगायचं की आम्हाला एवढ्या मिरच्याचा मसाला बनवायचा आहे म्हणून ते आपले आपण देतात मसाले। आणि माझे काय मसाले इथे मिक्स करून ठेवले होते महाग, म्हणून मी हे दाखवत आहे सॅम्पलसाठी की हे काय काय मसाले घेतलेत म्हणून। आपण मसाले घ्यायचं आणि फक्त नीट करायचं, काम करायचं आणि दुकानवाल्याला सांगायचं की आम्ही एवढ्या मिरच्याचा मसाला बनवणार आहोत, ते बरोबर मसाले देतात, आपण काहीच सांगायचं नाही। हे दगडफूल फक्त एकलंच भाजून घेऊ लागले, त्याच्या संग काहीच मिक्स केलेलं नाही। हे पहा, दगडफूल हलक्या हातानं मग आपणाला 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आता हे हलके हलके मसाले पहिलं हे भाजून घेऊया। सारे मसाले डंकावरच द्यायचे आहेत आपणाला। हे बघा, आता हे सारे मसाले भाजून घेऊया आणि बाहेरच आम्ही चूल मांडलेली आहे, त्याच्यामुळं चांगलं वातावरण आहे आणि ठसकाही येत नाही। हे सारे मोठे मोठे मसाले इथं भाजून घेत आहे बघा, चक्रीफूल, दालचिनी, पिंपरी आणि जे जे आपल्याला जाड मसाले वाटतात ते एक वेळेस भाजायचं, पातळ वाटते ते एक वेळेस भाजायचं। सारे मसाले भाजून थंड करायचं आणि मग इथं आता मिरच्या भाजायला चालू करत आहे। जास्त तेल टाकायचं नाही, एक ह्या पळीनं मी मोठी छोटी पळी असते तुमच्याकडे त्याच्या अंदाजानं 2-2 पळ्या तेल टाकून हे मिरच्या भाजून घेतल्यात। एका टायमाला 1-1 पाव किलो मिरची भाजलेली आहे, थोडी जास्तच असेल 300 ग्राम एवढी। अशा साऱ्या मिरच्या मी भाजून घेत आहे। मिरच्या भाजल्याच्या नंतर आपणाला ह्याच्यासोबत तेलही द्यायचं आहे, एक 300 ग्राम ना पाव किलो गरम करून थंड करून तेल द्यायचं आहे सोबत। हे बघा, एवढ्या मिरच्या भाजलेल्या आहेत। काळं तिखट माझं एवढं चांगलं झालंय ना, हे पहा पातेलं भरलेलं आहे आणि साऱ्या मिरच्या दुसरं एक पातेलं भरून मसाला दिलता मी आलं आणि हे बघा मिरचू आपलं एवढं झालेलं आहे। 5-5.5 किलो मिरचू झालेला आहे। एवढ्या मिरच्याचा अर्धा किलो तर देठच निघतात आणि बघा कसा कलर आलेला आहे ह्याला आणि भाजी तर एवढी स्वादिष्ट बनते ना, खूपच छान भाजी बनवली। फक्त आपलं काम मिरच्या घ्यायचं आणि दुकानवाल्याला सांगायचं आमचे 4 किलो मिरची आहेत आणि त्याचा मसाला बनवायचे, ते बरोबर मसाले देतात, आपण काहीच सांगायचं नाही त्यांना। आणि आमचं मिरचू बनवून बघा कसं तयार आहे, खूप छान बनलंय। एवढा कलर तर छान आलाय ना, तर विचारायचंच नाही। भाजी बनवलं की खूपच स्वादिष्ट बनलेली। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कसा वाटला मिरच्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की